नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र MCA-CET एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण या सेक्शनचे PYQ प्रश्न पाहतोय या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA-CET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, 2 ते 3 टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत, फुल सिलेबस MCQ सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. जर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केलं असेल तर तिथे जाऊन तुम्ही डेमो क्लासेस सुद्धा पाहू शकतात आहात. त्याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे. आणि जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. चला तर मग आपण PYQ प्रश्न पाहूया आपले. पहिला प्रश्न आहे, द प्रेझेंट एज ऑफ प्रतीक अँड गोपाल आर इन द रेशो ऑफ 5:7. 3 years ago, Gopal was 6 years older to Pratik, and what will be the ratio of their ages 6 year hence? ओके, तर ते म्हणतात आहे की प्रेझेंटची एज आहे प्रतीक आणि गोपालची ती या रेशोमध्ये आहे 5:7. तर 3 वर्ष आधी गोपाल हा 6 वर्ष ओल्डर होता कोणापेक्षा, प्रतीकपेक्षा. तर त्याचा रेशो काय असणार आताच्या 6 वर्षांमध्ये. ठीक आहे, तर 7 आपण 5x आणि 7x घेऊन घेऊया. तर गोपाल वॉज 6 year ओल्डर दॅन प्रतीक, नो, दॅट्स वाय सो द एज ऑफ डिफरन्स इज 6 years. तर आपल्याला असं लिहावं लागेल 7x - 5x इज इक्वल टू 6. त्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू सॉल्व्ह करावी लागेल. ठीक आहे, 2x इज इक्वल टू 6 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 3 आलेली आहे. त्यानंतर आपल्याला प्रेझेंट एज कॅल्क्युलेट करायची, म्हणजे 5x इज इक्वल टू 5 × 3 म्हणजे 15 वर्ष. त्यानंतर 7x इज इक्वल टू 7 × 3 म्हणजे 21 वर्ष. ओके, तर प्रतीकची एज 6 वर्षामध्ये त्यांनी विचारली आहे. तर 15 + 6 21 आणि 21 + 6 27. ही कोणाची झाली 27, गोपालची इयर, आणि ही झाली प्रतीकची इयर. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय रेशो डिटरमाइन करायचा आहे. तर मग काय असणार 21/27 म्हणजे 7:9. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ई असणार आहे, 7:9. तर आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, पहिल्यांदा आपण तर सेटअप केलं प्रेझेंट एज अँड डिफरन्सचं, त्यानंतर सॉल्व्ह केलं एक्सची व्हॅल्यू, कॅल्क्युलेट केलं प्रेझेंट एज, आणि त्यानंतर आपण त्यांचे एजेस कॅल्क्युलेट केले 6 years नंतर. ठीक आहे, त्यानंतर रेशो काढला. ओके, त्यानंतर स्पेरिकल मार्बल इज सबमर्ज इन वॉटर in a cylindrical container. The radius of the cylindrical container is 10 centimeter and height is 60 centimeter. What is the volume of water displaced by the marble if its radius is 2 centimeter? स्पेरिकल जो मार्बल दिलेला आहे आपल्याला तो सबमर्ज झालेला आहे वॉटर पाण्यामध्ये सिलेंड्रिकल कंटेनरच्या याच्यात. त्यामध्ये त्याची जी आहे रेडियस ती 10 सेंटीमीटर आहे आणि हाईट 60 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला व्हॉल्यूम काढायचा कोणाचा, वॉटरचा, जो मार्बल त्याच्यामध्ये गेलेला आहे ज्याची रेडियस जी आहे ती 2 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, स्पेरिकल मार्बल आर घेऊ 2 सेंटीमीटर, सिलेंडिकरची किती आहे 10 सेंटीमीटर आहे, आणि हाईट किती आहे 60 सेंटीमीटर आहे. ओके, व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 4/3 पाय आर क्यूब. ओके, त्यानंतर 4/3 पाय आर क्यूब म्हणजे 8. ठीक आहे, 2चा ना 2 आहे रेडियस, हे बघा रेडियस इज 2 सेंटीमीटर. त्यामुळे 32 3 पाय सेंटीमीटर क्यूब म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे, 32 पाय 3 पाय सेंटीमीटर क्यूब. एकंदरीत यामध्ये आपल्याला काय हवं होतं, तर व्हॉल्यूम ऑफ स्पिअरचा फॉर्म्युला आपल्याला हवा होता, त्यानुसार आपण ते कॅल्क्युलेट करू शकलो असतो. ठीक आहे, चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं, द क्यूब ऑफ व्हॉल्यूम 27 सेंटीमीटर इज कलर्ड ऑन ऑल द फेसेस. नाउ दिस क्यूब इज डिवायडेड इंटू 27 इक्वल क्यूब्स ऑफ व्हॉल्यूम 1 क्यूब सेंटीमीटर. द नंबर ऑफ क्यूब्स विच आर नॉट कलर्ड ऑन द ऑल द फेसेस इज. आपल्याला जे क्यूब्स मध्ये कलर झालेले नाहीये फेसेस ते सांगायचे, ते किती आहेत ते सांगायचे. ठीक आहे, तर पहिले आपल्याला डायमेन्शन त्यांनी दिलेलं 27 सेंटीमीटर क्यूब. एल घेऊया, 27 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती असणार आहे, 3 असणार आहे, 3 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर आपल्याला इच व्हॉल्यूम इच क्यूबचं लार्ज क्यूब आहे 27 इक्वल स्मॉलर क्यूब आहे, तर याचं व्हॉल्यूम किती येणार आहे 1 सेंटीमीटर क्यूब येणार आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर. ओके, तर लार्ज क्यूब असणार आहे तर 3 × 3 × 3 अशा पद्धतीने ते जाणार आहे. तर आता आपल्याला अनकलर्डचं लोकेशन माहिती करावं लागेल. ठीक आहे, इंटेरियर क्यूब च काय आहे 1 × 1 × 1 × 1 आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 3 - 2 × 3 - 2 × 3 - 2. यामध्ये आपण काय केलं, कॅल्क्युलेट करतो आपण इंटेरियर क्यूबचा. ओके,
त्याच्यामुळे द नंबर ऑफ अनकलर्ड इंटेरियर जे आहे ते आपण अशा पद्धतीने काढतोय इज इक्वल टू 1 × 1 × 1, म्हणजे त्याचं काय आन्सर येणार आहे 1 येणार आहे. ओके. या 3 जे आहे 3 × 3 आहे आणि हे 1 सेंटीमीटर आहे, त्यातून आपण ते मायनस केलेलं आहे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय आलेलं आहे, म्हणजे जेवढे किती अनकलर्ड राहणार आहेत ते आहेत 1. नंबर ऑफ क्यूब्स विच आर नॉट कलर्ड ऑन ऑल द फेसेस इज 1. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे आपला, अ टँक कॅन बी फिल्ड थ्रू an inlet pipe in 30 minutes while it can be emptied by an outlet pipe B in 45 minutes. एक जी टँक आहे ती इनलेट करते पाईप 35 मिनिट्स मध्ये आणि एम्प्टी करते 45 मिनिट्स मध्ये. बोथ द पाईप्स वेअर ओपन. जर का दोन्ही सायमल्टेनियसली ओपन राहिले तर आफ्टर 30 मिनिट्स पाईप बी जर का क्लोज केला तर नाऊ आफ्टर हाऊ मेनी मिनिट्स विल द टँक बी फुल. तर टँक फुल व्हायला किती मिनिट्स लागेल ते आपल्याला विचारले. इनलेट पाईपसाठी काय 1/30. ठीक आहे, हा ए घेऊया आणि बी साठी 1/45. ओके, तर 1/30 मायनस 1/45. ओके, तर रेट कंबाईन आपल्याला करावं लागेल. ते कसं करतात, 3 - 2 ÷ 90. याला आपण काय केलं आहे, सारखं केलेलं आहे. टू फाइंड अ कॉमन डिनॉमिनेटर 90, द इक्वेशन बिकम्स दिस. ओके, आपण कॉमन डिनॉमिनेटर आपण केलेलं आहे. तर 190 काय झालेलं आहे, ऑफ द टँक इज फिल्ड पर मिनिट. जेव्हा दोन्ही पाईप ओपन राहतील तेव्हा 1/90 जे आहे ते एवढं मिनिट लागणार आहे त्यांना फिल व्हायला. ओके, येस. तर रेट कंबाईन इंटू टाइम 1/90 × 30 म्हणजे 1/3. 30 मिनिटांनी 1/3 टँक काय होणार आहे, फुल होणार आहे. काय होणार आहे, फुल होणार आहे. ठीक आहे, तर रिमेनिंग कॅपॅसिटी आपण काढून घेऊ. 1 - 1/3 इज इक्वल टू 2/3. ओके, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, कॅपॅसिटी काय काढायची आहे, की रिमेनिंग कॅपॅसिटी आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, रिमेनिंग कॅपॅसिटी डिवायडेड बाय रेट ए. हे काय आहे, हे टाइम इज इक्वल टू आहे. ओके, हे काय 2/3 आणि हे काय होतं 1/30. ठीक आहे, 2/3 × 30 म्हणजे किती येणार आहे, 60/3. म्हणजे 20 मिनिटे जे आहेत, 20 मिनिटे काय होणार आहे, टँक फुल व्हायला लागणार आहे. ठीक आहे, जर का अशा पद्धतीची सिच्युएशन आपल्याला दिली गेलेली आहे तर 20 मिनिटे आपल्याला टँक फुल करायला लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. ओके, चला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ बॉक्स कंटेन्स ₹180 ऑफ 1 rupee 50 पैसे and 25 पैसे कॉइन्स इन द proportion of 2:3:4. How many 50 पैसे कॉइन डज इट कंटेन? 150, 180, 120, 240. ओके, तर आपण लेट द नंबर ऑफ कॉइन्स एक्स घेऊया. 1 रुपीचं कॉइन काय 2x घेऊया. 50 पैशाचं कॉइन्स घेऊया 3x आणि काय होतं 25 पैशाचं कॉइन घेऊया आपण 4x. ओके, देन 2x plus 1/2 3x plus 1/4 4x is equal to 180. 2x plus 3x/2 plus x is equal to 180. ओके, त्यानंतर आपण काय करायला सॉल्व्ह करूया. 3x plus 3x/2 is equal to 180. ओके, त्यानंतर 6 plus 3x/2 is equal to 180. हे अकॉर्डिंग टू क्वेश्चन आपण जर का सॉल्व्ह केलं तर 9x/2 is equal to 180 आणि सरळच आपल्या x ची व्हॅल्यू येणार आहे 40. ओके, तर आता आपल्याला इथे विचारलेलं काय आहे, 50 पैसे कॉइन्स किती कंटेन करणार हे विचारलेलं आहे. ठीक आहे, तर 50 कंटेन कॉइन्स किती आहे, द नंबर ऑफ 50 पैसे कॉइन्स 3x आहे. हे बघा आपण इथे लिहिलेलं आहे 3x काय आहे, 50 कॉइन्स आहे, 50 पैशाचे कॉइन्स आहेत. तर मग आपल्याला काय करावं लागेल, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे म्हणजे 40. ओके, तर याचं किती असणार आहे 120. तर नंबर ऑफ 50 पैसे कॉइन्स हा 120. अशा पद्धतीने आपण 2 म्हणजे 1 कॉइनचं पण काढू शकतो आणि 25 पैशाचं सुद्धा काढू शकतो. ओके, अशा पद्धतीने आपलं उत्तर असणार आहे सी 120. ओके ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. इथे आपण काही महत्त्वाचे PYQ प्रश्न पाहिलेले आहे आणि येत्या 5 जानेवारीपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.